तर मॅच स्टार्ट होते. आपण पाहतो वैभव पहिलाच चेंडू या ठिकाणी स्वीप शॉट खेळतोय खूप चांगल्या पद्धतीने. मात्र पहिली रन्स कंप्लीट केली जाते. ही वैभवची खासियत आहे. पहिला चेंडूवर जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने एक गुड स्टार्ट करावा, आपल्या संघाला एक चांगल्या परिस्थितीमध्ये आणावं, ही वैभवची एक ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला मिस्टर राहुल पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा हा चेंडू 22 साठी थोडासा होता आणि तदनंतर पाहिलं तर लेग साईडच्या दिशेने घेऊन काढलाय चेंडूवर आणि कंप्लीट होत आहेत. एकदा राहुल हा चेंडूवर करारी प्रहार केलाय चेंडू गॅप मध्ये, परंतु काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पंच इथे इशारा देत आहेत. चौकार येतोय. खूप चांगले प्रयत्न होते दोन क्षेत्ररक्षक वापरली जाते. हा चेंडू हलिवार पद्धतीने खेळायचा होता. एक मोठा फटका आलाय राहुलच्या विरोधात. आता मात्र येणारे पुढचे चेंडू खेळणार हे मात्र मनामध्ये नक्कीच निश्चयता करून खेळतोय वैभव. आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर मिस्टर भावेश आणखीन एक सिंगल रन्स जॉईन केली जाईल खात्यामध्ये. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 8 धावा. स्कोरबोर्डवर 8 धावा आतापर्यंत लागते. हा चेंडू फटका तर चांगला आहे, परंतु गच्चाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिलं तर आणि 8 संघ हे ग्रामीण, परंतु आणखीन जर 8 संघ येत असतील तर 32 संघ देखील करण्याचा प्रयत्न, 4 संघ जरी आले तरी 32 संघ करण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत. आयोजक म्हणून सत्येंद्र भंडारी, दीपेश पाटील, मिनेश पाटील, निशांत चुरी आणि भावेश पाटील असे आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. त्या जाऊया मॅचकडे. पहिलं षटक हाताळल्यानंतर आपण धावसंख्या पाहिली स्कोरबोर्डवर तर नक्कीच 12 होती. आता मात्र 1 ने वाढेल. 13 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. आणखीन एक धावसंख्या इथे मात्र वाढली जाईल. 14 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. गोलंदाजी मार्कवर साबू आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने साबू देखील एक चांगला गोलंदाज म्हणून वेऊर संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. वेऊरमध्ये आताच रत्नदीप चषक आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं आयोजन तिथे देखील होतं आणि हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय. इथून दनसार गावचं हे आयोजन देखणं आहे. जबरदस्त आयोजन आणि आणखीन एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय वैभवच्या बॅटमधून. एकोणीस धावा आतापर्यंत लागल्या जात आहेत. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. खूप चांगली बॅटिंग दर्शवलंय. येलो अँड येलो, येलो शूज आणि येलो टी शर्ट ही वैभवची ओळख आहे. येस, पॅराडाईज संघ जे आपले प्रतिनिधी आहेत, विनंती असेल थोडीशी ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे त्यामुळे बॅनर आहे ते दिसणं कामाचं आहे. तुम्ही थोडस बसायचं आहे, हरकत नाहीये. थोडीशी ऍडव्हर्टाइजमेंट चालू आहे.
खूप चांगली प्रयत्न, खूप चांगली फलंदाजी त्याने देखील केली होती. आणि इथून जर पाहिले तर ही मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. आता मात्र हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता, पॉइंट रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु साबू यावर हावी होतोय. खूप चांगला चेंडू हाताळला जातोय साबूच्या माध्यमातून. थोडासा लोअर फुलटच चेंडू होता, परंतु चांगले क्षेत्ररक्षण मी म्हणेन त्या ठिकाणी. रन्स येणार नाही, धावसंख्या इथे मात्र स्थिरावली जाईल 23 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडूचा खेळ जर तर 5 चेंडूचा खेळ झाला, शेवटचे चेंडू या षटकातील. हो, सॉफ्ट हँडने खेळलाय, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे जर पाहिलं तर फॉलो थ्रू मध्ये करताना मिस्टर साबू रनआउटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर भावेश तेवीस धावा झाल्या आहेत, एक गडी बाद झालाय, 2 षटक कंप्लीट झालायत. इथून जर पाहिलं तर आणखीन अशाच पद्धतीने खेळत राहिले. खूप चांगली धावसंख्या आहे मैदानाच्या आतमध्ये. ही वैभवची करामत आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळलाय वैभव, गॅप शॉट खेळलाय, त्यामुळेच धावसंख्या चांगली उभारण्याचं काम वैभवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 23 धावा लागल्यात, येणारे 12 चेंडू आपल्याला पाहायला मिळते. किती धावा जमवल्या जातील गोलंदाजी मार्क जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज झालाय सूरज. सूरज उपाध्याय आपल्याला पाहायला मिळेल, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. वेऊर संघ आपण ज्या पद्धतीने आज क्षेत्ररक्षणासाठी इथे पाहायला मिळतोय. हा चेंडू जर पाहिला तर खराब चेंडू होता, छेडछाड करण्याचा प्रयत्न केला नाही, या चेंडूला सरळ सोडून दिलं. पुन्हा एकदा तीच लाईन या ठिकाणी जर पाहिली तर आता मात्र लेग साईडच्या दिशेने थोडासा बाहेर जाणारा हा चेंडू पाहायला मिळाला. 25 धावा आतापर्यंत जमा होत आहेत धावफलकावर. स्वीप शॉट खेळलाय, पुन्हा एकदा चेंडूवर सिंगल रन्स इथे मात्र नक्कीच घेतली जाईल. वैभव जर पाहिलं तर वैभव आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर कुशल, ही जोडी खास आहे. उनबाट संघ म्हटला तर या जोडीला जास्तीत जास्त पसंती करतायत क्रिकेट प्रेमी, आणि तेच आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळला जातोय, सिंगल रन्स जमवले जाईल, खराब चेंडूवर चांगला फटका मारला जातोय. 27 धावा आतापर्यंत आपण पाहतो. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, आघात करण्याचा प्रयत्न, परंतु नाही, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कुठलीही चुकी नाहीये, रन्स मात्र मिळणार नाही. 3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झाले, 27 धावा स्कोरबोर्डवरती. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, चांगलं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर सूरज एक चांगली लयबद्ध गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं तर राहुलने चेंडू हाताळले होते, 2 चौकार त्याच्या गोलंदाजीतून आले होते. तदनंतर चाबू आला, त्याला देखील 2 चौकार लागले, परंतु इथून सूरज चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत थांबवून ठेवलंय. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 1 ने वाढेल, स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 29 धावा. 29 शेवटचा चेंडू, खूप चांगला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय डिक्लेअर झोन कडे, तिथे मात्र सिंगल रन्स मिळेल. 30 धावा झाल्यात. पहा, 2 षटकामध्ये जर पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर धावसंख्या झाली होती. एका षटकामध्ये 12 तर दुसऱ्या षटकामध्ये 11, एकंदरीत जर पाहिलं तर 23 धावा या 2 षटकामध्ये आल्या होत्या. मात्र कमबॅकचा विचार केला या ठिकाणी तर नक्कीच मिस्टर सूरज उपाध्याय आले, खूप चांगली गोलंदाजी हाताळली. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकंदरीत रन्स 7 धावा आल्या आहेत. चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कुठलाही मोठा फटका येऊ दिला नाही. आता मात्र गोलंदाजी मार्कवर मिस्टर रोहित येतोय. रोहितला आपण बऱ्याच वेळा क्रिकेटच्या माध्यमातून डिजिटल स्कोरिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु आता जास्तीत जास्त क्रिकेट पसंती करतोय. विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये एक चांगला गोलंदाज म्हणून शेवटची डेथ ओव्हर, ज्याच्याकडे डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून पाहिले जाते, असा हा गोलंदाज आपण पाहतोय. रोहित मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येईल. वैभवसाठी मात्र थोडंसं चॅलेंजिंग असणार आहे. शेवटचे श्लॉक षटक आहेत, मोठे फटके मारावे लागतील, रिस्क घ्यावी लागेल. मात्र हा चेंडू जर पाहिला तर थोडासा अवांतर योगेश मात्र दर्शवतायत. वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा
खूप सुरेख फटका होता, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय शुभमच्या माध्यमातनं. हलक्या हाताने खेळलाय. इथे मात्र चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोरबोर्डवर धावसंख्या आतापर्यंत लागली जाते ती म्हणजेच 31 धावा 33 धावा सॉरी 33 रन्स ऑन दी बोर्ड. वैभव पुन्हा एकदा ही शिफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. मात्र जेव्हा जेव्हा आपण बरीचशी मैदानं पाहतोय, बरीचशी मैदानामध्ये आपल्याला डी फॅक्टर पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडंसं फॅक्टर बदललाय. बी फॅक्टर मध्ये आपल्याला खेळायला लागणार आहे आणि तेच कारण बनत आहे, कारण की अशा पद्धतीचे शिफ्ट शॉट हे कधी कधी चौकार देखील मिळवून देतात. मात्र इथे ते घडत नाहीये. फटका चांगला आहे. कडक प्रहार. चेंडू तितकंच चांगल्या पद्धतीने अडवतोय. धीरज माध्यमातून आपण इथे क्षण करताना पाहायला मिळालं. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 35 रन्स. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी. चेंडू खराब आहे. पुन्हा फेकावा लागेल. खराब चेंडू. धावसंख्या 1 ने वाढेल. 36 धावा. आतापर्यंत आपण पाहतोय चौथे षटक मार्गास असताना पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शुभमच्या माध्यमातनं. रन्स मात्र मिळेल सिंगल. धावसंख्या 1 ने वाढते. 37 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू या इनिंगचा आपल्याला पाहायला मिळेल. रोहित फटका तर चांगला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण अप च्या माध्यमातून आपण पाहतोय. आपल्या संघासाठी का होईना मात्र 3 धावा नक्कीच वाचवल्या आहेत. आणि इथे जर पाहिलं तर सिंगल रन्सने इथे ओव्हरची होते समाप्ती. 38 धावा स्कोरवरती झाल्या आहेत आणि 39 धावांचं लक्ष इथे मात्र घेऊन उतरलाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे उनभाट. आणि G9 पालघर मी दोन विनंती करतो की प्लीज टॉस साठी या. प्रशांत राऊत यांना मी विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करत आहोत या मॅचचा. तर प्लीज या. एका बाजूला G9 एका आणि बाजूला वन मॅन शो पंचाळी. आमचा आवाज तुमच्या पोहोचला असेल लगेच या टॉस करता. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे, कारण आपण पाहू शकाल अंडरम क्रिकेट म्हटलं की आता फक्त क्रिकेट म्हणून चालणार नाही, तर शिस्तीचं क्रिकेट मात्र या पालघर बॉक्स क्रिकेटने आपल्याला बघायला मिळालंय. तर जे काही नियम्स आहेत, जे रेग्युलेशन आहेत, तुम्हाला फॉलो करावे लागतील. वन मॅन शो पंचाळी आणि G9 पालघर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर प्लीज टॉस साठी यायचं आहे. पंचाळी संघाचा कर्णधार आहे. G9 पालघर संघ देखील इथे येत आहेत. जास्त वेळ आपण घेणार नाही आहोत कारण लगतचा मॅच देखील चालू करायचा आहे. तर लगेचच टॉस होईल जिथे 2 संघ, एका बाजूला पुणेत, एका बाजूला G9 संघाचा कर्णधार आणि धनसरचं एक भरपूर अनुभवात ज्याने मात्र क्रिकेटची परिभाषा धनसर गावाला दाखवली, प्रशांत राऊत. पंचाळीस संघाचा कॉल असेल. हेड स्विच कॉल आणि इट इज टेल. G9 संघांनी मध्ये नाणेफेक जिंकला. मी दादांना विनंती करतो की प्लीज आमच्या मुख्य व्यासपीठावर स्थान व्हायचं आहे. एकंदरीत आपण पाहतोय G9 टीम टॉस जीते. आपका डिसीजन क्या होगा? फील्डिंग. इस टूर्नामेंट के बारे में क्या कहेंगे? इस टूर्नामेंट के लिए तो सब इंतजार ही कर रहे थे. यस, थँक्यू सो मच. तर G9 या संघाने मात्र नाणेफेक जिंकलाय आणि एकंदरीत प्रथमतः स्वीकारलंय ते म्हणजे क्षेत्ररक्षण. जाऊया लगतच्या मॅच कडे जिथे मॅच देखील चालू आहे. जसा मॅच चालू होईल तसं आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ उमरोळी संतोषदा पाटील. धन्यवाद उत्कर्ष. आपण पाहतोय पहिल्या जो पॅनल आहे, पहिल्या पॅनल मधला शेवटचा आणि अंतिम एक इनिंग बाकी आहे. यानंतर पाहिलं तर क्वालिफाईड नक्कीच एक संघ आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ क्वालिफाय होईल अंतिम 8 मध्ये? एक संघ आगवण संघ, ज्याला वामिका स्टार म्हणून आपण नक्कीच आज इथे पाहिलं उतरताना, आणि तो संघ क्वालिफाय झालाय. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर या 2 संघांमधून कुठल्या संघाला अंतिम 8 मध्ये तिकीट मिळते हे नक्कीच एक 4 ओव्हर मध्ये आपल्याला माहिती पडेल. जिंकण्यासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळते 39. पहिला चेंडू. इथे मात्र फटका चांगला खेळायचा होता परंतु प्रॉपरली चेंडू बॅटवर आला नाही. त्यानंतर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट केलं गेलं. सिंगल रन्सनी सुरुवात होते. एका बाजूला मिस्टर राहुल तर दुसऱ्या बाजूला मिस्टर सुमित आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र राहुल येतोय स्ट्राईक एंडवर. पहिला चेंडू नक्कीच फेस करण्यासाठी कुशल गोलंदाजी मार्कवर.
हा चेंडू पायावर आदळतोय. रन्स इथे मात्र घ्यायची आहे, हे मात्र निश्चय मनामध्ये आहे नक्कीच दोन्ही फलंदाजाच्या. सुमित दुबे नक्कीच आपण पाहतोय एक चांगला फलंदाज म्हणून सुमित दुबेकडे पाहिलं जात आहे. रन्स मात्र कंप्लीट केले जाते. एक धावसंख्या 1 ने वाढेल स्कोरबोर्डवर. धावसंख्या आता मात्र जर पाहिली तर 2 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. कुशल पुन्हा एकदा सज्ज झालाय तिसरा चेंडू हाताळण्यासाठी. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. आतापर्यंत जर पाहिलं तर बॅटवर चेंडू प्रॉपरली येत नाहीये. इतकी चांगली गोलंदाजी कुशलच्या माध्यमातून केली जाते. अंडर बॉक्स क्रिकेट जेव्हा पालघरचं पूर्ण टीम आपण पाहिली जी खेळली होती बॉक्स क्रिकेट प्रीमियर लीग, त्यामध्ये कुशल एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे एक चांगला फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं होतं. हेच मात्र करताना आता देखील थोडस डेंजर एंड कडे धावले होते रोहित. चेंडू जर पाहिला तर यष्टांवर जर आदळलं असतं तर कुठेतरी नक्कीच विकेट गेला, विकेटचं पतन झालं असतं. मात्र तसं काही झालं नाही, सुरक्षित आहे रोहित. आतापर्यंत 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूवर सिंगल रन्स म्हणजे एकंदरीत 4 धावा ह्या कंप्लीट झाल्या आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न. हा वाईट चेंडू आहे योगेशच्या नजरेतून. आपण पाहतोय पंचांची भूमिका इथे मात्र चूक पार पाडताना योगेश आपण पाहतोय. अवांतर धाव झाल्यानंतर हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा होता. खूप चांगली गोलंदाजी करतोय, चांगले चेंडू हाताळतोय तो म्हणजेच कुशल. मोठा फटका मारू देत नाहीये, शॉर्ट पिच चेंडू करत नाहीये. तेच कारण बनते इथे खोलवर टप्प्याची गोलंदाजी म्हणजेच एक ब्रह्मास्त्र असते ना, ते ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरताना आपल्याला पाहायला मिळतोय कुशल. दुसऱ्या बाजूला राहुल हा फलंदाज सज्ज झालाय चेंडूवर खेळण्यासाठी, परंतु हा चेंडू खराब आहे. अतिरिक्त धाव मिळेल, धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत 7 धावा झाल्या. फटका इथे मात्र मोठा खेळायचा होता, परंतु आघात केला आणि चेंडू सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होता. षटक कंप्लीट केलं कुशलच्या माध्यमातून. खूप चांगलं षटक राहिलं, ज्यामध्ये विकेटचा जर विचार केला तर 1 विकेट नक्कीच आलाय. जो ओपनिंग फलंदाजीसाठी मिस्टर राहुल गेला होता तो डगआउटला आता मात्र येताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला सुमित आहे, दुसऱ्या बाजूला आता मात्र रोहित नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तर गोलंदाजी मार्कवर मिस्टर भावेश याला पाहिलं जाईल का? भावेशच्या हातामध्ये चेंडू आहे. यस, भावेश येतोय गोलंदाजी मार्कवर. इथून जर पाहिलं तर समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 18 चेंडू आणि 32 धावांची अजूनही आवश्यकता आहे. ते प्रत्येक चेंडूवर जर पाहिलं तर आता मात्र खर्चिक गोलंदाजी होईल का? मात्र नाही, स्वतःला सावरलं. थोडस खराब चेंडू फेकला होता, परंतु खूप चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा एकदा हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण आणि त्यावर आघात करतोय सुमित. मात्र चौकार मिळवतोय. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती म्हणजेच 12 धावा. 12 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. 17 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो. इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकवर्डला गेले होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडूवर पुरेपूर फायदा होतोय तो म्हणजेच शिवराज्य वेऊर संघाला. इथे मिळतोय चौकार. 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर आता मात्र 4 ने वाढेल. 16 धावा. बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. उलबाड संघ क्षेत्ररक्षणासाठी चांगला जाणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र थोडीशी घाई करतोय, चुकी करतोय. पुढच्या दिवसामध्ये प्रवेश करायचे आहे, मात्र त्याला इतकी घाई करणं खूप कुठेतरी कठीण पडेल.
जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण एक गोलंदाजाला सपोर्ट असतो, मात्र तोच सपोर्ट इथे मात्र गोलंदाजाला मिळत नाहीये. चांगली फलंदाजी सुमित कडून. फटका इथे मात्र सजवला आहे, चांगला फटका आहे. खराब चेंडू होता, फुलटोच चेंडू होता, भरपूर समाचार घेतला, चेंडू निघून गेला सरळ सीमारेषे पार. चौकारासाठी 4. 3 चेंडूवर 3 चौकार. इथे मात्र सुमित दुबे नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्यात अगदी वेगाने वाढते स्कोरबोर्डवर. आता मात्र धावसंख्या लागली जाते ती म्हणजेच 20 धावा. 15 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू 19 धावा. सुमित ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट. आणि इथे मात्र नक्कीच बॅट सोडले सुमित. आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता सुमित. एक लय सापडली होती. 3 चेंडूवर 3 चौकार मारल्या होत्या. हा देखील चौकार मारण्याचा प्रयत्न, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण अमितेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला क्षेत्ररक्षण म्हणून नक्कीच त्याच्याकडे पाहिलं जात आहे आपल्या संघाकडून. आणि तीच करताना अमिकेश आपण पाहिलं डायरेक्ट हिट केली आणि सुमितला इथे मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सूरज उपाध्याय आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवर रोहित आपण पाहतोय. भावेशची मात्र कमालीची गोलंदाजी, कारण की जी गरज होती क्षेत्ररक्षकाची ती मात्र साथ आता मात्र मिळाली जाते. आता रोहित इथे मात्र दिशा देतोय चेंडूवर. सिंगल रन्स कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 21 धावा. 21 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. जिंकण्यासाठी लक्ष्य जर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष्य आहे. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, पुरेपूर फायदा. सूरज इथे देखील फायदा उचल. या षटकामध्ये जर पाहिलं तर तब्बल 18 धावा आल्या आहेत. थोडस महागडं षटक, मी महागडं नाही म्हणणार. 2 चेंडू नक्कीच खराब होते, मात्र ज्या पद्धतीने 2 चेंडू सोडले गेले थोडस क्षेत्ररक्षण देखील खराब झालं. इथे पाहिलं गेलं तर एक चेंडू फुलटोजवर मोठा फटका आला आणि त्यानंतर आताचा हा चेंडू होता थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, याचा भरपूर समाचार घेतलाय. आता मात्र वैभव येतोय गोलंदाजी मार्कवर. इथून जे काही करायचं आहे ते आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करायला मिळेल का? मात्र हे काय घडतंय, भावेश देखील थोडस गचाळ क्षेत्ररक्षण करतोय. प्रयत्न केले होते. आता मात्र पूर्णपणे जर मॅच पाहिली तर शिवराज्य वेऊर संघ ज्या लय मध्ये खेळतोय, ज्या पद्धतीने आज बहरतायत दोन्ही फलंदाज. सुमित बाद झाला, त्यानंतर सूरजने जिम्मेदारी घेतली. आता मात्र पुन्हा शिप शॉट खेळण्याचा प्रयत्न. रोहित याचा सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 30 धावा. इथून जर पाहिलं तर अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल. 10 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. 9 सॉरी. फुलटो चेंडू आहे, परंतु हा चेंडूवर नाही, सिंगल रन्स मिळते. हा खराब चेंडू आहे. अतिरिक्त 1 धाव या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. इथे रन्स वाचवायचे आहेत वैभवला. थोडीशी गतीने चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु नाही. चांगला प्रयत्न. रोहित याचा डिक्लेअर झोन कडे चेंडू जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाईल 33 रन्स, 33 धावा. 8 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 6 धावा. उनबाट संघ खूप चांगला खेळला होता, मात्र ज्या चौकार गेल्या ना ते कुठेतरी चुकीच्या होत्या. इथे मात्र 9 चेंडूचा कॉल येतोय. सिंगल रन्स जरूर मिळेल. 5 धावांची अजूनही आवश्यकता आहे.
फटका तर सुरेख आहे, समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण वैभवचं. फॉलोअर थ्रू मध्ये चेंडू अडवतोय वैभव, रन्स मात्र मिळणार नाही. डॉट येतोय, शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. ओहो, पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट केला जातोय. हा चेंडू जर पाहिला तर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला तो म्हणजेच सूरज उपाध्ये. 2 चेंडूवर सिंगल आले असते तर कुठेतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. आता मात्र थोडीशी मॅच इथे जर पाहिलं तर बॅलेन्सिंग आहे, दोन्ही संघाकडे मॅच आहे. कारण की 2 चांगले चेंडू फेकले तर उनबाट संघ विजय होऊ शकतो. एक चांगला फटका मारला तर इथून जर पाहिलं तर शिवराज्य वेऊर संघ देखील विजय होऊ शकतो. सामना बॅलेन्सिंग आहे, कोणता संघ जिंकेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज इथे सज्ज झालाय स्वयं. जर विचार केला उनबाट संघ तर फक्त 1 गडी बाद झालाय त्यांचा आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 2 गडी बाद झाले शिवराज्य वेऊर संघाचे. फटका तर चांगला आहे, इथे खूप चांगला प्रयत्न नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय अमितेशच्या माध्यमातून. आज जर पाहिलं तर अमितेशने खूप चांगली क्षेत्ररक्षण केलंय. पहा, पहिलाच चेंडू अमितेशकडे आला होता तेव्हा गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं आणि तदनंतर पाहिलं तर खूप चांगलं थोडस मागे राहायचंय. शिवराज्य वेऊर संघ बॅरिगेटच्या मागे जायचंय. राहुल, बॅरिगेटच्या मागे जायचंय प्लीज. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 36 धावा. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. मॅच थोडीशी रोमांचक नक्कीच येताना आपल्याला पाहायला मिळते. ओहो, हा चेंडू थोडासा गचाळ फेकला जातोय. यस, वाईट चेंडू आहे, अवांतर धाव मिळेल. पहा, बँक बॅलन्स कमी होताना इथे देखील खर्चीकरण केलं जात आहे. जर पाहिलं तर आता मात्र फक्त आणि फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग इथे पाहिली जाईल. थोडस जवळ येत आहेत क्षेत्ररक्षक. 2 धावा वाचवायच्या आहेत परंतु रोहित काय करेल. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळलाय, डिक्लेअर झोन कडे काढतोय, सिंगल रन्स मिळवतोय. इथून जर पाहिलं तर अजूनही 1 धाव बनवायचीच आहे. कारण की विचार केला शिवराज्य संघ वेऊर संघाचा 2 गडी बाद झाले आहेत त्यामुळे 1 रन्स ही जमवावीच लागेल. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 3 झालाय. 3 चेंडू मध्ये 1 धाव हवी आहे. 3 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळाला. टफ फाईट सामना. फटका तर सुरेख आहे. अजून ही लढत संपलेली नाहीये कारण मी अजून हरलेलो नाहीये हे मात्र उनबाट संघ सांगतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये 1 धाव ही बनवायचीच आहे. विचार केला तर उनबाट संघाचा प्लस पॉइंट आहे कारण की एकच विकेट गेलाय. 2 चेंडू 1 धावाची आवश्यकता असताना खूपच चांगला फटका सूरजच्या बॅट मधून विनिंग चौकार येताना पाहायला मिळतोय आणि सामना जिंकतोय. मीट ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 8 चेंडू मध्ये 15 धावा आणि क्वालिफाय होतोय संघ तो म्हणजे शिवराज्य वेऊर संघ. अभिनंदन शिवराज्य वेऊर संघाचं आणि कौतुक करीन मी या ठिकाणी उनबाट संघाचं. खूप चांगले खेळले, खूप चांगलं क्रिकेट आपण दाखवला.